कर्जबाजारीपणाला कंटाळून दर्यापूर तालुक्यात 8 दिवसात तिसऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या। दर्यापूर तालुक्यातील कळमगव्हाण येथील शेतकरी विकास देवके हे गेल्या 2 दिवसांपासून घरी परत न आल्यानं कुटुंबांनी व नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र पाहणी केली, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत। नंतर गावातील काही नागरिकांनी ऋणमोचन येथील नदीपात्रात पाहणी केली असता विकास देवके यांची मोटरसायकल, मोबाईल व पायातली चप्पल आढळून आली। गावातील काही तरुणांनी नदीपात्रात पाहणी केली असता त्यांना 2 दिवस विकास देवके हे दिसून आले नाहीत। अखेर कालपासून जिल्हा शोध व बचाव पथकाच्या वतीनं पूर्णा नदीपात्रात शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर 24 तासानंतर आज बुधवार रोजी 11 वाजता विकास देवके यांचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात आढळून आला। मृतक विकास देवके यांच्यावर बँकेचे व उसनवारी कर्ज असल्यामुळे ते हतबल झाले होते। सतत मुसळधार पाऊस, संपूर्ण पिकांचं व हाती काहीच लागणार नाही या चिंतेनं विकास देवके यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचं सांगण्यात येत आहे। मृतक विकास देवके यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, 2 लहान मुलं असल्याचं समजतंय। या घटनेनं गावात दुःखाचा डोंगर पसरला।